नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड हॅक्स जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात। आणि याची आपली पहिली टिप आहे किचन नॅपकिन्स विषयी। तर पहा, रोजचा स्वयंपाक करत असताना भांडे स्वच्छ करण्यासाठी बऱ्याच वेळा आपले हात स्वच्छ पुसण्यासाठी आपण किचन नॅपकिन्स तर वापरतो, परंतु स्वयंपाक करत असताना वापरण्यात येणाऱ्या या नॅपकिन्सवरती बऱ्याच वेळ तेलकट चिकट असे डाग पडतात। बऱ्याच वेळा या नॅपकिन्समधून एक प्रकारची दुर्गंधी सुद्धा येत असते। तर असे हे तेलकट चिकट झालेले नॅपकिन्स स्वच्छ कसे करायचे त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला इथे घ्यायचं आहे गरम पाणी। आता या पाण्यामध्ये आपल्याला भांडे घासण्याचं लिक्विड मिक्स करायचं आहे, त्याचबरोबर एक पूर्ण लिंबाचा रस सुद्धा यामध्ये मिसळायचा आहे। लिंबू नसेल, घरामध्ये विनेगर असेल तर तेही तुम्ही यामध्ये मिसळू शकता। आता यानंतर या गरम पाण्यामध्ये जेवढे काही आपले किचन नॅपकिन्स असतील ज्याला एक प्रकारची दुर्गंधी येते, चिकट झालेत, असे हे नॅपकिन आपल्याला कमीत कमी अर्धा तासासाठी भिजत घालायचे आहेत। अर्धा तास भिजल्यानंतर जसे नॉर्मली आपण कपडे वॉश करतो, मग ते हँड वॉश असो किंवा मशीन वॉश, हे नॅपकिनसुद्धा छान स्वच्छ करायचे आहेत, उन्हात ते वाळत घालायचे आहेत। तर आठवड्यातून एकदा जरी किचन नॅपकिन्स तुम्ही असे स्वच्छ केले तर तुम्ही पाहाल या किचन नॅपकिनमधून कुठलीही दुर्गंधी येत नाही, चिकट तेलकट असे डागसुद्धा यावरती पडत नाहीत। आपली पुढची ट्रिक आहे तळणीच्या अशा तेलांविषयी। तेलामध्ये एखादा अन्नपदार्थ तळल्यानंतर त्या पदार्थाचे कण या तेलामध्ये साचतात आणि ते जर व्यवस्थित गाळून घेतले नाही तर अशा या तेलाला त्या पदार्थाचा वास सुद्धा सुटतो। मग हे तेल अगदी छान गाळून घेता यावं यासाठी हे असंच एखादा चहा गाळणीने न गाळता नेहमी त्या चहा गाळणीवरती अगदी पातळसर असा स्वच्छ कपडा किंवा घरामध्ये किचन टॉवेल पेपर असेल तो अंथरून घ्या आणि त्यानंतर त्यामधून हे तेल गाळून घ्या। तर तुम्ही पाहाल या किचन टॉवेल पेपरमुळे छान एकसारखं हे तेल गाळलं जाईल, यामध्ये कुठल्याही प्रकारचे अन्नपदार्थाचे कण येणार नाहीत। आपली पुढची टिप आहे डस्टबिन म्हणजेच कचऱ्याच्या या डब्याविषयी। तर पहा, बऱ्याच वेळ होतं असं की डस्टबिन स्वच्छ धुतला तरी बऱ्याच वेळ त्यामधून एक प्रकारची दुर्गंधी येत राहते। तर ही दुर्गंधी येऊ नये यासाठी कचऱ्याच्या या डब्याला पिशवी लावण्याआधी नेहमी एखादा न्यूजपेपर, जुना एखादा पेपर वगैरे असेल तो सगळ्यात आधी यावरती अंथरा आणि त्यानंतर यावरती थोडासा बेकिंग सोडा आपल्याला स्प्रेड करायचा आहे। हा पेपर तळाशी ठेवायचा आहे आणि यानंतरच या डस्टबिनची बॅग आपल्याला लावायची आहे। तर तुम्ही पाहाल पेपर बेकिंग सोडामुळे यामध्ये कितीही ओला कचरा ठेवला तर त्याची दुर्गंधी काही येत नाही। त्याचबरोबर डस्टबिनमध्ये ही बॅग लावल्यानंतर यामध्ये एखादी वस्तू टाकायला गेलं तर ही बॅग निघून येते। तर ही बॅग निघू नये यासाठी ती अशीच न लावता एकतर आपण याला एखादी दोरी वगैरे बांधू शकतो। दोरी नसेल लावायची तर सरळ ही जी डस्टबिनची बॅग आहे ती आपल्याला अशी साईडला गोळा करून त्याला अशी एक गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे कितीही जड वस्तू अन्नपदार्थ जरी यामध्ये टाकले तरी सुद्धा ही बॅग निघून येणार नाही। आपली पुढची ट्रिक आहे प्रेशर कुकरच्या या शिट्टीविषयी। तर पहा, प्रेशर कुकर आपण आतून बाहेरून तर नेहमी स्वच्छ करतोच, परंतु सगळ्यात जास्त कुकरच्या झाकणाला असलेली ही जी शिट्टी असते ती नेहमी खूप खराब होते, कारण शिट्टी झाल्यानंतर यातले जे अन्नपदार्थ आहेत या शिट्टीमध्ये अडकतात, त्यामुळे ही शिट्टीसुद्धा ब्लॉक होते। बऱ्याच वेळ या एका शिट्टीमुळे आपला प्रेशर कुकरसुद्धा खराब होऊ लागतो। आणि ही प्रेशर कुकरची शिट्टी आहे अगदी लहान आहे, आतपर्यंत बरीचशी जागा मोकळी असते आणि त्यामुळे ही छोटीशी प्रेशर कुकरची शिट्टीसुद्धा स्वच्छ करणं आपल्याला थोडंसं अवघड जातं, वेळ खाऊ ही काम आपल्याला वाटतं। मग ही प्रेशर कुकरची शिट्टी अगदी पटकन स्वच्छ व्हावी यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे। सगळ्यात आधी या गरम पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे इनोचं जे छोटंसं पॅकेट असतं ते पूर्ण पॅकेट आपल्याला या पाण्यामध्ये मिसळायचं आहे। तुमच्याकडे जर इनो नसेल तर याऐवजी खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा जरी असला तरी तोही तुम्ही वापरू शकता। खाण्याच्या सोड्याबरोबर थोडासा लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे। त्याचबरोबर काही ड्रॉप्स भांडे घासण्याचे लिक्विडची यामध्ये मिक्स केले आणि त्यानंतर ही जी कुकरची शिट्टी आहे याच पाण्यामध्ये अर्धा तास आपल्याला भिजत घालायची आहे। अर्धा तासानंतर आपण याचा रिझल्ट पाहणार आहोत। अर्धा तास ही कुकरची शिट्टी या पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर ही मी बाहेर काढली आणि आता तुम्ही पाहू शकता या शिट्टीमध्ये जेवढी काही घाण कचरा वगैरे होता तो या पाण्यामध्ये जमा झालेला आपल्याला दिसतोय आणि ही कुकरची शिट्टीसुद्धा बऱ्यापैकी स्वच्छ झाली आहे। आता सगळ्यात शेवटी एखाद्या स्क्रबर किंवा जुन्या टूथब्रशच्या मदतीने ही शिट्टी थोडी स्वच्छ करून घ्या।
पाण्याने ही धुवून कोरडी करा। तर तुम्ही पाहाल अगदी काही सेकंदातच इतकी खराब चिकट झालेली कुकरची शिट्टी तुमची अगदी छान नव्यासारखी चमकू लागेल। तर आठवड्यातून एकदा कुकरची शिट्टी अशी नक्की स्वच्छ करा। आपली पुढची ट्रिक आहे प्लॅस्टिकच्या अशा बरण्यांविषयी। एका ताईंनी मला विचारलं होतं की प्लॅस्टिकच्या बरण्या जर तेलकट चिकट झाले असतील, जुनाट दिसत असतील, तर या बरण्या कशा स्वच्छ करायच्या याची एखादी सोपी ट्रिक सांगा। तर या प्लॅस्टिकच्या बरण्या किंवा काचेच्या बरण्या जरी असल्या, त्या तेलकट चिकट झाल्या असतील, तर त्या अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने स्वच्छ करण्याची ही ट्रिक। तर त्यासाठी मी तरी नेहमी थोडंसं कोमट पाणी घेते एका मोठ्या भांड्यामध्ये आणि या कोमट पाण्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला मिसळायचं आहे थोडंसं भांडे घासण्याचं लिक्विड। आता या पाण्यामध्ये आपल्याला कमीत कमी अर्धा तास या सगळ्या बरण्या छान भिजत घालायच्या आणि त्यानंतरच आपण या स्वच्छ करणार आहोत। आता या बरण्या अगदी छान नव्यासारख्या चमकाव्या, यावरती तेलकट जो चिकटपणा आहे तो दूर व्हावा, यासाठी एक होममेड सोल्यूशन मी नेहमी बनवते। त्यासाठी सगळ्यात आधी एक मोठा चमचा बेकिंग सोडा आपल्याला हवा आहे। त्याचबरोबर भांडे घासण्याचं जे लिक्विड आहे त्याचे काही ड्रॉप्स आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत। त्याचबरोबर एका पूर्ण लिंबाचा रससुद्धा यामध्ये मिसळायचा आहे। हे सगळं मिश्रण छान मिक्स करा आणि घासणीच्या गरज पडल्यास एखाद्या टूथब्रशच्या मदतीने आता या बरण्यांची जी चिकट झाकणं आहेत किंवा बरण्या आहेत आतून बाहेरून छान स्वच्छ करून घ्या। स्वच्छ पाण्याने धुवून वाळत घाला किंवा गरज वाटल्यास नॅपकिनने त्या कोरड्या करून घ्या। तर तुम्ही पाहाल या एका सोप्या ट्रिकमुळे कितीही तेलकट, जुनाट आणि चिकट झालेल्या आपल्या प्लॅस्टिक किंवा काचेच्या बरण्या अगदी नव्यासारख्या चमकू लागतील। तर फ्रेंड्स, आय होप की आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स तुमच्यासाठी सुद्धा नक्कीच उपयोगाच्या ठरल्या असतील। तर यातली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगी ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आजचा हा व्हिडिओ जसा तुम्हाला उपयोगाचा ठरलाय तसा तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा उपयोगी ठरावा, यासाठी हा जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।